जय शिवराय। आज आपण एक महत्त्वाचा विषय घेणार आहोत। रोज मुलींवर अत्याचार होणाऱ्या बातम्या आपण टीव्हीला पाहत आहोत। हे असंच आपण किती दिवस बघणार आहे आणि हे असंच किती दिवस चालणार आहे आणि अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या भारतामध्ये जास्त प्रमाणात का घडत आहेत? तर याचं मूळ कारण मध्ये आपल्या भारतामध्ये अशा नराधमांना त्याला योग्य प्रकारे त्याच्या लायकीप्रमाणे त्याला शिक्षा भेटत नाही। इतर देशांमध्ये जर आपण बघायला गेलं तर कुवेतमध्ये अशा नराधमांना 7 दिवसाच्या आतमध्ये मृत्यूची सजा दिली जाते। इराण सारख्या देशामध्ये अशा नराधमांना 24 तासाच्या आतमध्ये त्याला मृत्यूदंड दिला जातो। अफगाणिस्तानमध्ये त्याला 4 दिवसाच्या आतमध्ये त्याच्या डोक्यामध्ये डायरेक्ट गोळे घालून त्याला मृत्यूची सजा दिली जाते। चायना आणि मलेशिया सारख्या देशांमध्ये नो ट्रायल डायरेक्ट त्याला मृत्यूदंड दिला जातो। इराकमध्ये तेथील अशा लोकांना दगडाने मारून त्याची हत्या केली जाते। कतारमध्ये हात पाय कापून त्याला मृत्यूची सजा दिली जाते आणि सौदी अरेबियामध्ये अशा लोकांना डायरेक्ट एन्काउंटर किंवा फाशीची शिक्षा दिली जाते। तर आपल्या भारतामध्ये अशा लोकांना कॉम्प्रोमाइज केलं जातं किंवा त्याला 2000 रुपयांचा दंड भरून त्याला जेलमध्ये टाकलं जातं। तर आपल्या भारताची अशी व्यवस्था असल्यामुळे असे कृत्य करण्यासाठी लोकांना अजिबात भीती वाटत नाही। तर आपल्या भारताने छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये जे शासन वापरलं होतं तेच शासन आताच्या काळामध्ये वापरण्याची गरज आहे। अशा नराधमांना त्यांचे हात पाय कापून त्यांना चौकामध्ये त्यांचा चौरंग करून त्यांना टांगलं पाहिजे आणि जोपर्यंत त्यांना मृत्यू येत नाही तोपर्यंत लोकांनी त्याला दगडाने मारून ठेचलं पाहिजे। शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये एका पाटलाला अशी शिक्षा केली होती। त्याच्यानंतर त्यांच्या काळामध्ये एकाही नराधमाने असे परत कृत्य केले नाही। त्याच प्रकारचे शासन आता आणण्याची खूप गरज आहे। त्यासाठीच राज्यामध्ये शिवशासन चालू करणं खूप गरजेचं आहे। आपण सर्वांना माहिती आहे की शिवाजी महाराजांच्या काळात प्रजाहितकारी आणि न्यायकारी राज्यकारभाराची स्थापना केली होती। त्यांच्या विचारांनी आणि धोरणांनी महाराष्ट्राला एक आदर्श राज्य म्हणून उभं केलं होतं। आज आपल्या राज्यामध्ये अनेक समस्या आहेत। बेरोजगारी, गरिबी, मुलींवर होणारे अत्याचार आणि अपारदर्शक शासन हे सर्व संपवण्यासाठी आपल्याला शिवशासनाची गरज आहे। शिवाजी महाराजांनी जसा प्रत्येक माणसाचा विचार केला तसाच आजच्या काळामध्ये प्रत्येक माणसाचा विचार करण्याची खूप आवश्यकता आहे। शिवशासन म्हणजे लोकांसाठी, लोकांद्वारे, लोकांच्या हितासाठी चालवलं जाणारं शासन म्हणजे शिवशासन। या शासनामध्ये प्रजेचं कल्याण आणि प्रजेची सुरक्षा हाच मुख्य उद्देश होता। आजच्या युगात देखील असाच विचार करणाऱ्या नेत्यांची आपल्याला खूप गरज आहे जे महाराजांच्या आदर्शानुसार राज्यकारभार चालवतील। शिवशासनाची सुरुवात ही आपल्यापासून होऊ शकते आणि ते आपल्याला सुरुवात करण्याची गरज आहे। आपण आपल्या अधिकारांचा योग्य वापर करून आणि भ्रष्टाचारांचा विरोध करून आणि आपल्या मतांचा योग्य वापर करून विचारपूर्वक योग्य नेत्यांना सत्तेत आणू शकतो। भावांनो, आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल विकासासाठी त्याला शिवशासनाची पुनर्स्थापना करणे खूप गरजेचं आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे। चला तर मग आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या महाराष्ट्राच्या विकासासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शानुसार चालणाऱ्या शिवशासनाची सुरुवात करूया। तर माझ्या छत्रपतींच्या मावळ्यांनो, तुम्हाला पण जर वाटत असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शासन चालू करण्यात यावं त्यासाठी आपल्या प्रत्येक मावळ्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि आपल्या जागृत मराठी या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय शिवराय, जय महाराष्ट्र।